गोपिकार मनो स्वामी माझा देखिला गे माय यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या वृंदावन डोळी माता बाबरती वैरूपीचे भेटी शोभत असे देखिला गे माय यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर नामया ताकार केशिराड देखिला गे माये यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या विठ्ठल देवळा चरणी वाजवितो वेणू गोपिकार मनो स्वामी माझा गोपाल बालम भोनै कपालम संसार माया मती मोहोजालम येशु विशालम शिशुपाल कालम पाल मुकुंद मनसला स्मरामि माझी जीवनी गुणनाम नशी दीनता श्री संताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत देवळा चरणी वाजवितो वेणू गोपिकार मनो स्वामी माझा शास्त्र प्रसंगी प्रभू शिवसाठी निवडलेली गौरव अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्म्याचे लढीवाळ भक्त संत श्रेष्ठ नामदेव महाराज त्यांचे गौरव आपण त्यासाठी निवडलेले चरणी वाजवितो वेणू गोपिकार स्वामी माझा सालाबादप्रमाणे मोर्चे नांदस सावकार तरुण मंडळ हा ग्रुप अनेक वर्षाची परंपरा थोर महापुरुषाचं स्मरण थोर महापुरुषाची पुण्यतिथी हा उत्सव या ठिकाणी केला गेला जातो अति तन मन धनाने शुद्ध अंतकरणाने एक जीवाने हे सर्व मंडळ अनेक वर्षापासून हा सावता बाबांची पुण्यतिथी साजरी करतात थोडं 10-5 मिनिटं वेळ झाला थोडं पुढे गेले 11च्या पुढे 15 मिनिटं पुढे जरी गेला असलं तर त्याची काही काळजी करू नका 15 मिनिटं याची कसर मी काढतो कमी करतो काय झालं आता मी तुम्हाला सांगू नाही आणि तुम्ही विचारू नये तुम्ही जरी बोलले पण नेमकं सांगा काही झालं नाही विठ्ठल खूप मोठं देवाचं कार्य आहे गेली आजचं कीर्तन माणूस जे आहे
सदाशिव बाबांनी त्या काळापासून मध्यंतरी कीर्तन झाली, कार्याची आली झाली. हा 25वा कीर्तन आहे, 25. वेळ जरी झाला तरी तुमची माझ्यावर खूप मोठी श्रद्धा आहे आणि माझ्या अंतःकरणामध्ये या मंडळाचं कीर्तन मंदिर परंतु हा प्रारंभ तर मग मला वाटतं की संसार जीवाच्या पाठीमागे लागतं. साधूच्या बापाला सोडित नाही, देवाच्या बापाला सोडलं नाही. आडे अडचणी तर सरकारने आज तिकीट काढली, माणसं घरी कुणी राहिली आणि कंडक्टर ड्रायव्हरला पगार नसल्यावर ती गाडी आली ना. पण मला आता राग तर कोणा नेमका काढावा, जरी पकवाच्या काचा असं त्याला बोलू पण ते माझ्या पुढचा लागला कीर्तन वरायपर्यंत टाळकरी गावकरी मी सासू. आता माझ्या ताब्यात तुम्ही आता व्हायचं सून. मंडळाने वर्षापासून करत आहे. परिसरातील अनेक गुणवान मंडळ्या नावसत्यासाठी नाव सर्वांचे काही माझ्या लक्षात नाही. तुमचे बापू दादा एक नंबर, दुसरे अजून काही भटी मंडळ ही पाहणं तिथे पण यांचं एक नाव लक्षात राहतं. आणि आमचं ते हा की बाबा पाहत त्यांना माहिती माझे शब्द तिथं कुणी नसतं जाती शब्द असेल तिथं कुणाची गाडी जात नाही. काय तर गोमटते असं आनंदाची गोष्ट महापुरुषांची पुण्यतिथी त्या पुण्यतिथीचा हा काल्याच्या कीर्तने या नामसत्याची संगत होत असते. तेव्हा चिंतनासाठी आपण जी गोळण जोडलेली आहे संत श्रेष्ठ नामदेव महाराजांची. भगवान परमात्म्याचे अनेक अवतार झाले. मत्स्य कच्छ वराह दर्श परशुराम नाग इत्यादी अनेक अवतार झाले. परंतु त्या अवतारामध्ये त्याचं जे चरित्र आहे ते चरित्र कोणी वाचलं नाही, त्यामध्ये समाधान कोणाला मिळालं नाही. हा समाज जो आहे काही कर्मकांडामध्ये भक्ती करत होते. कर्मकांडाची जी भक्ती आहे सर्वसामान्य जीवाला तुम्हाला करता येणार नाही. जे जे कर्म आहे सूक्ष्म कर्म आपल्याला पाळणं होणार नाही. सूक्ष्म कर्माचं आपण आचरण करू शकणार नाही. आपण जेवायला बसल्यानंतर आपल्या ताटावरती आपण पाणी फिरवतो. पाणी फिरवल्यानंतर आचमन घ्यायचं, हा कर्मकांड झालं. पण त्या महाराजांनी भागवतामध्ये सांगितलं एक ज्वारीचा कण गव्हाचा कण भिजल एवढं पाणी जर आचमनात आलं तर ठीक आहे, नसता जास्त पाणी आलं तर दारू पिण्याचं पाप लागतं. म्हणून सूक्ष्म कांड आपण करू शकत नाही आणि भक्ती तर सर्व करता आली पाहिजे ही शिकवण आपल्याला सावका बाबांनी दिली. काम करता करता कांदा मुळाबाजी अवघी विठाला त्याचा परमात्मा तो झाला आणि त्याने त्या शक्तीवरती या सृष्टीमध्ये या भूतलावर असणारे सामान्याची अज्ञानीची
या अज्ञानाची वारा पुढील करण्याची ताकद त्यांच्याकडे होती. त्यांचे मी पावन तिन्हीनो ही महाशक्ती या महापुरुषाकडे असते. म्हणून त्यांची आपण पुण्यतिथी करायची. त्या निमित्ताने त्यांचं स्मरण आपल्या अंतःकरणापासून आपल्या वाचनी घडलं पाहिजे. काही वाचिक मानसिक कळत नकळत आपल्या कोणती पाप होतात त्या पापाची निवृत्ती त्यांच्या चिंतनाने होती. तुला म्हणे पाप पुण्याचा संच करायचा आहे. कारण पुण्याशिवाय पर्याय नाही. व्यवहारामध्ये दैनंदिन जीवन जगत असताना अर्थाची गरज आहे, पैशाची गरज आहे. तशी आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख शांती समाधानासाठी पुण्याची गरज आहे. हे पुण्य आम्ही संपादन कसं केलं पाहिजे? आम्हाला वेळ नाही. कर्मप्रधान भूमी आहे. आमच्या पाठीमागे व्याप आहे, संसार आहे, कुटुंबाची जबाबदारी आहे. आम्ही ध्यानधारणा करू शकत नाही. जप कर्मचारी होणार नाही. दान धर्म करण्यासाठी एवढी मोठी कवच नाही. दूर तीर्थाला जाण्यासाठी आमचं शरीर आम्हाला सहकार्य करत नाही. आणि पुण्याची तर नितांत गरज आहे. हे पुण्य तुम्हाला घर बसल्या जागच्या जागा मिळतं. त्यासाठी मार्ग सुचवला. तुम्हाला पुण्य पाहिजे तर एक काम करा. पुण्यवंत व्हावे. जीवनामध्ये सुखाने जीवन जगता येईल.
भक्त याची संगत आहे. अनेक अवतार झाले, अनेक अवतारामध्ये परमात्म्याचं चरित्र नाही. निर्गुण उपासक भक्त होत आहेत, परंतु सगुण परमात्मा नसल्यामुळे सगुण भक्त नाही असा समाज एकत्रित नाही, त्याचं चिंतन करता येत नाही. परमात्मा जो निर्गुण आहे तो सगुण होण्यासाठी या संत मंडळींनी हरिदासांनी प्रयत्न केले. तरुणी खरे हरिदासी देवा, हे तुझं रूप, हे स्वरूप, हा मूर्ती, ही फोटो ही आम्हाला मान्य नाही. आमच्या अंतःकरणाला वेध लागल अशी तुझी मनमोहक मूर्ती असली पाहिजे. आमच्या अंतःकरणातली, आमच्या मनाची प्रेमी तुझ्या स्वरूपात बदल जोडले गेली पाहिजे. असं तू निर्माण कर, असा सगुण हो. या भक्ताचे प्रयत्न असल्यामुळे तो निर्गुण परमात्मा सगुण साकार झाला. सगुण बना की कृष्णाची कथा आपल्या कानाने ऐकायची आणि काय झाल्यानंतर मनाचं समाधान आणि समाधान झालं की आपल्या जीवनातली किती कृत्यता संपली. असा आग्रह केल्यामुळे, भक्ताचा आग्रह असल्यामुळे परमात्म्याने ते मान्य केलं आणि तो परमात्मा आला नावा रूपा तुकारामने भक्ताला समाधान देण्यासाठी तो कृष्ण कन्हैया, तो परमात्मा मथुरेमध्ये उत्तीर्ण झाला. परंतु मथुरा असा स्पॉट आहे, सर्व राक्षस आहेत, भक्तिहीन ज्याचं जीवन आहे तेथे राहणं योग्य नाही. दुसरा मुद्दा असा आहे, ज्या कृतीने जन्मोजन्मी प्रयत्न केले तो प्राप्त व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग, हा त्यांचा संकल्प अंतःकरणाची तीव्र इच्छा होती. त्या कृती पुढे गोकुळामध्ये गौरवीच्या रूपाने अवतीर्ण झाल्या. त्यांच्यासाठी
काठी गोकुळी गेला तो प्राणासकट पेला पुतणे ते त्यांचं समाधान करण्यासाठी परमात्मा मथोर येतो गोकुळामध्ये जातात. गोकुळामध्ये गेल्यानंतर जगमोजगमी असा परमात्मा तो आम्हाला प्राप्त व्हावा मिळावा त्याच्यासाठी अनेक जन्माची तपश्चर्या यशोदा मैयाने आणि नंदबाबांनी केलेले होते. यशोदेच्या मांडीवर राहण्यासाठी तो परमात्मा गोकुळामध्ये जातात आणि यशोदा ही भक्ती आहे आणि या भक्तीच्या मांडीवर एवढं जगाचं ब्रह्म डोळत आहे. ज्या लीला केल्या त्याचे यथार्थ वर्णन सर्व संतांनी केलं. तो परमात्मा नंदबाबाच्या घरी राहत असताना त्याचं कार्य काय आहे. रामनाथ रंगणी चोरी तो लोणी गावणी धरती गवळणी बांधिती चरणी देती गारणी शोधे साधणी. तो एवढा ब्रह्म एवढा मोठा परमात्मा नंदबाबाच्या प्रांगणामध्ये तो राहत आहे. त्या पृथ्वीला अभिवचन देत आहे. अनेक दुष्टांनी उन्माद केलेला आहे. एवढा मोठा प्रसंग त्या कालखंडामध्ये आलेला होता. ओढीने राहिले कीर्तन पळाले ब्राह्मण जैसावे. कीर्तन नव्हतं, यज्ञ चालत नव्हते, सर्वांना त्रास होता. त्यांच्या नाशासाठी मी आता उत्तीर्ण झालेलो आहे. या दुष्टाकडून जी झालेलं पाप आहे त्याचा आत्मा सहन होत नाही. थोड्या दिवस तू थांब, तुला मुक्त करतो ही परमात्मा वचन देत होते. परमात्मा ज्या कार्यासाठी आलेले होते वेगवेगळ्या काही लीला करायच्या आहे, काही चरित्र करायचं आहे. अनेक गोपाळ अनेक सोंगडी बरोबर घेऊन थोडी मोठी झाल्यानंतर गावामध्ये गल्लोगल्लीमध्ये प्रवेश करू लागले. तिथे वेगवेगळे काही लीला करायचे आहेत, वेगवेगळे काही चरित्र करायचं आहे. त्यासाठी परमात्मा प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक घरामध्ये घुसतात आणि मग त्याच्या तक्रारी यशोदा मैयाकडे येतात. परवाला आमच्या घरात गाडी निघला होता म्हातारा उठवणी ताकाचा डेरा सैला त्यावरी फोडीला. यशोदेकडे तक्रार आली. काही तुझा कृष्ण परवा दिवशी माझ्या घरी आला. काय झालं बोल. पुढे सुद्धा सांगते. उन्हाळ्याचे दिवस होते, गरमत होत. म्हातारा दारामध्ये बाळ टाकून निवांत झोपलो. ठीक आहे, तुझा मुलगा आणि त्याच्याबरोबर दोन चार कोणाची काळजी होती मला सांगता येत नाही. या दोघा चौघांनी घरातला ताकाचा डेरा उचलला, वर गच्चीवर गेले आणि माझ्या मथाऱ्याच्या हिरीव फोडला. विठाला विठा दुसरी तक्रार आली. श्रीमंताचं घर आहे, सुंदर असा मोठा वाडा आहे आणि त्या वाड्यातील सून आपल्या दारामध्ये अशी मनोहर दृष्टी लागण अशी रांगोळी काढत होती. वेगवेगळे रंग होते. असं मोठं फुल काढलं आणि रांगोळ काढली. त्याचा अर्धा तास एक तास त्या रांगोळीमध्ये गेला. ती कला आहे. अत्यंत वस्तू मनमोहक दिसतात.
त्यासाठी श्रम घ्यावे लागतात, शिकावा लागतात, वेळ जातो. ती रांगोळ बऱ्याच वेळ करत होती. आता पांग पुसल्या रांगोळ गाड्यामध्ये गेला, अष्टगळ त्याला म्हणतात. रांगोळ पूर्ण होईपर्यंत देव बाबा लांबून बघत होता, कशी काढी बघत होता. ती घरामध्ये गेली आणि घरात गेल्यावर तिथे तो आला. जशी जशी तिने रांगोळ काढली तसा तसा मुतला. विठ्ठल तक्रार दिली, अष्टगळ काढले अंगणी, वरी मुदे चक्र पारणी. दुसरी तक्रार आपल्या सर्वांना इतिहास माहीत, दाढी बिडीची गाठ बांधली, दाढी बिडीची गाठ बांधली करतो शेवटी आई आहे आणि गोपींच्या तक्रारी, गवळीच्या तक्रारी. यशोदे कृष्ण त्रास देतो, एवढ्या खोड्या करतो, त्रास देतो, तरी आई त्यांनी सांगितलं तुम्हाला त्रास देतो, काय नवले तुमचं. अगं तुम्हाला त्रास देण्यासारखं एवढं माझं मोठं माझं पोर नाही. 5 वर्षाचं माझ्या पोरावर घेता सर्वांना आई आणि एक एवढं काय खोड्या करतो का त्रास देतो का ना देतो जोपर्यंत लावत त्यांना. प्राचीन काळामध्ये मोठे मोठे रांजण असायचे, त्या रांजणामध्ये मोठ्या मोठ्या डेऱ्यामध्ये दही टाकायचं
मोठ्या रवी असायच्या तसं घोषण करायचं, मंथन करायचं. एका मोठ्या रंगामध्ये दही टाकलं भरपूर आणि दोन रवी वगैरे घातलेले, दोर बांधलेला आहे. पण काही महत्वाच्या कामासाठी यशोदाबाई घरामध्ये प्रवेश करते. कृष्णकन्या जवळ असत बारीक कौशल्याचा शांत बसलेला आहे. तिने घरात प्रवेश केला की आणि त्या डेऱ्याकडे प्रवेश सुरू केला. अवघ्या 1 सेकंदानंतर मिनिटामध्ये त्या रांगापर्यंत जाऊन पोहोचला आणि त्या रांगामध्ये उडी टाकली. तळाशी जाऊन बसला. यशोदाबाई आली आणि दोर धरला. कुठे खेळत असत इकडं तिकडं, लहान राहिलेलं नाही आणि घोषणा करायला सुरुवात केली. खूप प्रयत्न केले पण लोणी काही बाहेर येत नाही. थंड पाणी आणते, टाकते, ऊन पाण्यावर टाकते, लोण्याची गाठ नाही. जी लोणी तयार व्हायची बाबा खालीच खाऊन घ्यायचा. तर काय करायचं? तिने विचार केला, लोणी घालते, शिवणी घालते, पण लोणी येणं काय झालं नाही. काही चिक्की केली का काही बारामती झाली. शंका मनात येऊ लागले. म्हणून तिने त्या डेऱ्यामध्ये त्या रंगामध्ये हात घातला तर त्या बाबाला शेतू होता पहिला विनी शिंदी म्हणायचं. हातामध्ये आली असं उचलून पाहायला म्हटलं त्याच सर्व तोंडाला दही लागलं. असा उचलून घेतला, वर खाली टाकला. कृष्णा, अरे तू या डेऱ्यामध्ये कसा गेला नेमका? म्हणलं आई मी सहज काय याच्यातून पाहायला गेलो तसाच मुठीवर पडलो. पडला कोणी कधी बरं झालं बाबा, एवढी मोठी रवी तुझ्या डोक्यात जर लागली असती डोकं फुटलं असतं. म्हणलं आई रवीचं काय कारण मला लागायला, त्याचा मी बाप आहे म्हणलं, मला काहीच करू शकणार नाही. लक्षात आलं एवढं विचित्र पोरले ही त्या ती लोकांना त्रास देत असेल. म्हणून कृष्ण कन्हैयाला सत्य म्हणाई केली. कृष्णा, गावामध्ये अनेक तक्रारी माझ्याकडे येतात तेव्हा तू काय कर, उद्या जाई एकटा जाणार नाही. त्यांना सांगितलं उद्यापासून आपल्याला गाई घेऊन वृंदावनामध्ये गाई करण्यासाठी जायचं. सर्व सौंदर्य समेत भगवान कृष्ण कन्हैया गाया घेऊन दर दिवस वृंदावनामध्ये जातात. वृंदावनामध्ये गेल्यानंतर
भगवान कृष्ण कळ्याकडे अत्यंत अशी एक मनमोहक बासरी होती, मुरळी होती. प्रसन्न अंतकरणाने भगवान कृष्ण कळ्या त्या बासरीचं वादन करायची, बासरी वाजवायची, मुरळी वाजवायची. आणि त्या बासरीचा नाद गोकुळामध्ये असणाऱ्या गोपियाच्या गवळणीच्या काळावर कोपरायचा. अशी अवस्था त्यांची झालेली आहे. तुझ्या मुरलीचा धोणी अकल्पीत पडला गाणी, विवळ झाले अंतरगणी, मी घरधंदा विसरले. काळावर त्या मुरलीचा धोणी पडल्याबरोबर अंतःकरण विवळ झालं. जी काम करायचं आहे ती गोपिका ती कडून विसरल्या गेली. विसरल्या काम तृतीय धरी परमानंदा पावा गोंगडी घेऊन पावा माझ्यानंतर काम धंद्याचा विसर पडला. सर्व जो संसारामध्ये असणारा चित्त विचलित झालं, अवस्था झाली. घर सोडून धरलेला संसार केला दानाधीन, देवनी हृदयी संतरली त्या मुरलीचा धोणी माझ्या अंतःकरणामध्ये तिने संचार केल्यामुळे माझ्या संसाराची दानाधीन झाली आणि मी घर सोडलं आणि रानामध्ये तो धोणी तुला पाहण्यासाठी मी रणात विठ्ठल तीरावर जातात. त्यांची अवस्था चिऱ्या चोळ्या त्या झोपा विसरती. ऊर्ध्व लक्ष लागले कृष्ण मूर्ती सारखं त्याला पाहण्यासाठी लक्ष तिकडे केंद्रित करत धोरण विसरल्या गेल्या. भगवान कृष्ण कळ्या त्या वृंदावनामध्ये येऊन त्या तीरावरती हातामध्ये बासरी आहे आणि त्या स्वरूपाचं त्या मूर्तीचं नामदेव महाराजांनी यथार्थ वर्णन केलं. होळीचं पहिलं चरण
पाठीमागच्या उत्तराचं चित्र आपण पाहिल्यानंतर हा जो रामावतार आहे एक पाय पुढे आहे एक पाय पाठीमागे आहे. भक्ताचं संरक्षण आणि दुष्टाचा नाश. त्या पायामध्ये त्या बाणाच्या ओढीमध्ये विरस्त्री आहे. दुष्टाचा नाश करण्याची एवढी प्रबल इच्छा तीव्र इच्छा अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणून परमात्म्याचा पुढे एक पाय आहे एक पाठीमागे आहे. या अवतारामध्ये परमात्म्याने आपल्या पायाची अळी मारलेली आहे. हातामध्ये मनोभाव तो वेणू आहे आणि तो परमात्मा वेणू वाजत आहे. लक्षात लोकांच्या येत नाही, आवाज तर कानावर पडतो. परस्पर त्या गोपी गोपीशी बोलतात. वृंदावनी वेणू कोणाचा मायवारी. गोपी गोपीला म्हणतात वृंदावनामध्ये कोणाचा वेणू वाजत आहे. एवढा त्या विनूचा ध्वनी आहे. वेणू राजे राजे काय नारे त्या विनूचा ऐकुनी वेणूचा आता ऐकून डीजेचा नाद डोक्याचा झाला गोविंद. काय मधुर ते वाद्य काही सुचेना. असा तो परमात्मा वृंदावनामध्ये किमणीच्या तीरावरती देवडा शरणी वाजवितो वेणू. कोण वाजवतो? नामदेव महाराज म्हणतात गोपिकार मनो स्वामी माझा. ज्या गोपीला आपल्या सुखामध्ये रममान करणारा त्या गोपी अनादी काळापासून बेचैन अवस्था त्यांची झालेली आहे. परतंत्रामध्ये जीवन आहे, स्वतंत्रता नाही. सासुरवासी जीवन मुक्त अवस्थेमध्ये या परमात्म्याच्या संगतीमध्ये भोगायला मिळत आहे. आणि कोठे त्या गोपी न रमता त्या परमात्म्याच्या सुखामध्ये रमल्या जातात. अशा असणारा तो त्या गोपीला रमवणारा, त्यांचं समाधान करणारा, आनंद देणारा गोपिका रमणा तो स्वामी माझा. ही संज्ञा ही पद जी आहे अन्य जीवाला नाही. त्याचं वर्चस्व आहे, तो सत्ताधीश आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्याकडे आहे असा असताना तो स्वामी माझा आहे. नामदेव महाराज तो स्वामी माझा आहे. कोणाचा तो स्वामी? गोपिकार मनो स्वामी माझा. तो स्वामी तो देव जीवानी देखील ज्याला माझं म्हणायचं आहे तो
जगाकडे पाहत असताना तो कोण आहे, तो कोणाचा आहे, तो माझा आहे, तो सोयरा माझा आहे, तो मुलगा माझा आहे, ती मुलगी माझी आहे, ती सोन माझी आहे. महाराज म्हणतात अरे ही तर आमचा प्रसंग आहे. पाय डोळे म्हणता माझे ती वैसा मुकरी करू सत्ता कोणावरी आपले हात पाय डोळे ही सुद्धा आपले नाही. माझे म्हणत असताना हे निघून जातात, त्यांचा काही संबंध आहे. पण जीवानी काय म्हटलं पाहिजे, साधू संत काय म्हणतात, आमचं जगात दुसरं कोणी नाही, पण हे सर्व त्याचं पालन पोषण भरण जो करतो तो परमात्मा, जे सुख आहे तो देव, तो माझा आहे. आणि तुम्ही कोणाचे, मी त्याचा आहे. देव माझा 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 देव वेळ नाही. आता गजेंद्रला जेव्हा नगराने पाण्यामध्ये ओढलं, पाय पकडला, तिला सर्वांना आवाहन केलं, नातू पंतू सोयरे दायरेच्या हातीने सर्वांना बोलवलं. मला एक नगर पकडत आहे, समुद्रात ओढत आहे, सारे मदत करा. प्रत्येकाने सोनेला सोड लावली आणि ओढायला सुरुवात केली. पण नगराने आपली पाठी तयार केली, नांगेला लावल्या समुद्राकडे. जवायांचं बळ ज्या झालं की हत्ती मंडळी पाहुणे लावले लागले वळा समुद्राकडे. ते म्हणजे आता तो मेला तर मेला, आपल्या गुळाला सोडायला सुरुवात केली. एक 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 निघून गेले माझा. म्हणून संत देवाला माझा म्हणतात, नामदेव राय सुद्धा म्हणतात, गोपीकार म्हणून स्वामी माझा देव माझा आहे आणि मी देवाचा आहे. असा देव तुम्ही कोठे पाहिला, कुठं होता?
यमुनाच्या तिरी हात खांद्यावर रे राधे किशा. असं सुंदर एकदा प्रवचन चालू होतं. प्रसंगाचार्य सुंदर तो वाचत होता आणि मग ते आनंद मिळाल्यामुळे मी थोडं नाचायला लागलो. समोर एक बाई बसली होती. तिने सांगितलं मला, बाबा का तुम्ही नाचत जा. नाचायचं म्हणजे ते पखोजा दोन्ही टाळकरी कालला चाल गोड वाटलं मी नाचत त्यामुळे नाचत जा. कारण ती म्हणे नाचताना तुमची डिरी अशी उड्यावरती बघून त्याला बरं वाटतं. काय डिरीच्या उड्या मारतात असं बीच काय एक बाईनी एक पोरगा असं बारीक एवढं गेलं त्याला असं कळला की तर आहे ना रडायचंच आहे ना. मग तुम्ही काय करा ही खायला ती खेळायला काय नाही. कंट्रोल जरा पशी गेली. विचारलं साहेब इथून नगरला गाडी किती वाजता आहे. पाहिलं म्हणला 9 वाजता आहे. दुसरी 11 वाजता आहे. पुन्हा 2 वाजता आहे. पुन्हा 5 वाजता आहे. बर ठीक आहे. आणि पंढरपूरला कधी गाडी आहे. आता आपण म्हणतो आता स्वतः एक दुपारा बी आहे. त्याच्यावर पुन्हा तिसरा पण आहे का. तेवढा बाई तिकडे विचारला आता पंढरपूर विचारते म्हणलं तुला नेमकं जायचंय कुठं. ती म्हणजे मला कुठेच जायचं नाही. मग तू विचारते का. म्हणजे तुम्हाला बोलताना माझं पोट राहतं म्हणून विचारते. असा परमात्मा मी पाहिला देखील गे माय यमुनेच्या तिरी. यमुनेच्या तीरावर त्याला मी पाहिलं. पण पाहत असताना तो परमात्मा कसा पाहिला.
हात खांद्यावरी राधिकेच्या खांद्यावर परमात्म्याने हात ठेवलेला होता आणि मधुर तो वेणूचं वादन करत होता, वाजत होता. काय शक्ती राधेकडे, राधेचा आणि कृष्णाचा संबंध जन्मोजन्मी त्याच्या प्राप्तीसाठी जी भक्ती केली अशी असणार की नुसती भक्ती नाही, त्या भक्तीचं प्रेम, मूर्तिमंत प्रेम कृष्ण आणि राधेच्या चिंतनामध्ये साधकेला समाधान मिळतं. असे वृंदावन राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण या मंत्राचा जप केला जातो. कबीर महाराज ज्यावेळेला वृंदावनामध्ये गेले, कोण एवढी मोठी राधा, आणि गेल्यानंतर राधे राधे चिंतन करत असताना भाव समाधी लागली. विठ्ठला अंगावरी राधेच्या कृष्णाचे डोळ्यासमोर वृंदावन डोळे, वैरो पिछे अत्यंत सुंदर त्या परमात्म्याचे मनमोहक डोळे आहेत. काय दृष्टी आहे ती. कधी कधी एका जनार्दनी रूप पाहिले डोळा, तो डोळा पाहिल्यानंतर समाधान होतो. असे ते वृंदावन अशा प्रकारचे डोळे. आता त्या परमात्म्याची डोळे पाहिले, समाधान झालं. आता काही काही माणसे डोळे पाहिले वाटतं आपले डोळे दाखवून घ्यावा. सामान्य जीवाचे डोळे वेगळे, तो परमात्म्याचा डोळा, डोळ्याचा डोळा. अशी दृष्टी त्या परमात्म्याचे मी डोळे पाहिले आणि ते डोळे माझ्या डोळ्याने मी पाहतो ही माझी अपेक्षा आहे, इच्छा आहे. डोळ्यामध्ये परमात्म्याची शक्ती आहे. एकदा परमात्म्याने आपल्याला पाहिलं, सर्व दुःखाची निवृत्ती होते आणि आपल्या डोळ्याने त्या परमात्म्याची दृष्टी पाहिल्यानंतर अनंत जन्मीचे विसरलो तो आता तुझे दुःखाची वृत्ती माथ्यावर चटू बांधलेला आहे, वेणी आहे. आणि एवढंच नाही तर त्याच्या त्या जटू बरोबर एक मोराचा पंखा असा बांधलेला आहे. असा मनमोहक आपण फोटो पाहतो कृष्णकळ्याचा. मयूरू पिच्छेवी ती शोभतशी. तो एवढा मोठा परमात्मा इतका सुंदर आहे. तो नंदे महाराजांनी त्याचं शेवटचं वर्णन केलं. सगुण मेघाच्या मालावन Yeah.
मी त्याला पाहिलेला तो दाता आहे, आम्ही त्याचे भक्त आहेत आहोत. विटेवरी ज्याची पावले समान तुझे प्रदान शोधाता. तो एक दाता आहे, सर्व जगाचं पालन पोषण करणारा तो दाता आणि त्या परमात्म्याची ओळख करून देणारे ज्ञान दाते ते त्यांनी दाता म्हटल्या जातो. आणि त्या परमात्म्याची गुणगान गात असताना वारकऱ्यांना पोषक आहार मिष्टान्नाचं भोजन जे देणारे संसारी जीव ग्रस्त आहेत ते देखील दाते आहे. त्याला अन्नदाता, ज्ञानदाता आणि अन्नदाता या दोन्हीचा सांभाळ करणारा तो विटेवर असणारा तो दाता. नामया दातार ईश्वर माझा दाता आहे. बरीचशी वेळ झालेली आहे. आता कीर्तनाचे नियम आहेत. काहींचं जे कीर्तन असतं ते नियमामध्ये असतं, तासावर असतं 9 ते 11 ते 1. पण माझं जे कीर्तन असतं माझं उक्तच आहे. आता उक्तच म्हणजे कसं, माझ्या अंगलोटी होते गावाच्या अंगलोटी मी कशावर असतो गुळावर असतो. गुळ संपला की मी कीर्तन संपली. काही भानगड असेल बहुला माहिती, मी काही सकाळी नाश्ता करीत नाही. तेवढा गुळ खाऊ तर पण करीत नाही. गोड लागून एका कीर्तन पावशे गुळ आणला ते खाऊन टाकत उठून गेला. उठून गेले एवढा गुळ खात असेल का गावाला तुला आता गावाला गावाला बस कार्यक्रम दिवस सुंदर या ठिकाणी मी राहिलोय. उत्कृष्ट अशा पंक्ती होतात. सर्व ही मंडळ खूप प्रेमाने ही सेवा सावताबाबांच्या करत आहे. सुंदर सर्व विनेकरी पासून तीनपर्यंत सर्व गुणवान टाळकरी माझ्या समोर बसलेले सर्व श्रोते मंडळी, महिला मंडळ, उत्कृष्ट मृदंगाचार्य, आमचे पेटी मास्तर उत्कृष्ट, त्याचप्रमाणे आमचे ज्यामध्ये सर्व ब्रह्मान होणारे आणि कुठली चिंता न करणारे भजनेच हा त्यांचा विषय असे आमचे राधा कृष्ण भक्त या गावचे आहेत. चिंतन करतात, आनंद प्रत्येक गोष्टी कार्यामध्ये येतात आणि सर्वही बसलेले श्रोते समाज, हा जो समाज आहे सर्व महिला मंडळ हा नारोपर आहे. यांना बोलत असताना पुढे मोठी संज्ञा देतात. प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती, मी दुमळा तसे भक्ती,
तरी बोल गंगावती नानोबाऱ्या म्हणता तुम्ही देव आहात, माझ्या मुखातून जे शब्द बाहेर पडतात हा त्याचा स्वीकार तुम्ही करा. मी जी सांगत आहे जी बोलत आहे माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. तरी अवधान ऐकले दिजे, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. का तर तुम्हाला सुख पाहिजे ना, मग तुम्ही ही जर ऐकलं तर सर्व सुखाचे पात्र होईजे. तुम्ही ही कथा प्रभूचं चिंतन ही ऐकल्यानंतर तुम्ही सुखाला पात्र व्हा. ज्याने तुम्हाला सुखापर्यंत पोहोच करण्याचं काम केलं, सुख आपल्याला दाखवून दिलं, त्यांचं भजन करू. ज्ञानेश्वर भगवान कृष्णाने गोकुळामध्ये काय संक्रांत वृंदावनामध्ये सर्व संगडी गोपाळ खेळतात, आनंदाने उड्या मारतात. आणि असा प्रसंग एक दिवस आला की वेळ झाला, खेळण्यामध्ये भान राहिलं नाही. सर्व गोपाळाने सांगितलं गांधी 12 कोटी भोगत आहे तेव्हा आता भूक लागली आहे, खेळण्यामध्ये काही उपयोग नाही. परमात्म्याने सर्वाला आवाहन केलं आपोपल्या शुद्र्या घेऊन या. एकत्रित सर्वांच्या शुद्र्या एकत्रित केलेल्या आहेत. कमलाकार सर्व गोपाळ बसलेले आणि भगवान कृष्ण परमात्मा त्यांना प्रसाद देतात. बांधुदास किती गात प्रसाद देणे गोपाळ कृष्ण भगवान की जय. भगवान कृष्ण आपल्या हाताने सर्व गोपाळांना तो प्रसाद देतात. अभंग होईल, आरती होईल आणि तो प्रसाद कृपेचा सर्वाला मिळेल. कंठे धरेला